नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव योगेश मधुकरराव कुलबल, आदर्श विद्यालय चिखली। आज आपण सामान्य विज्ञान या विषयाच्या संदर्भातून मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था याचा अभ्यास करणार आहोत। आता त्याआधी या धड्याला सुरुवात करण्यापूर्वी काही पूर्वज्ञानाची तयारी म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी आठवून सांगतो की जसं की आपलं या आधीच्या धड्यामध्ये काही गोष्टी झाल्या होत्या आणि त्या धड्याचं नाव होतं की पेशी आणि पेशींची अंगके। तर मागच्या धड्यामध्ये आपण पेशींचा अभ्यास केला होता। पेशी म्हणजे काय असते, तर पेशी ही कुठल्याही सजीवाच्या शरीराचा मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असतो आणि त्यामुळे सजीवाच्या शरीराची सुरुवात होत असते। आता जेव्हा पेशी आपल्या अंगकांच्या द्वारे कार्य करते तेव्हा त्या सजीवाची लक्षणे दिसायला लागतात। म्हणजे जसं की पेशींमध्ये श्वसनाची क्रिया होते, पेशींमध्ये पचनाची क्रिया होते, अशा विविध प्रकारच्या क्रिया आपल्याला पेशींमध्ये दिसून येतात। म्हणून पेशी हे सजीवाचं सर्वात प्रमुख लक्षण समजलं जातं। मग आज आपल्या धड्याचा आणि पेशींचा काय संबंध आहे तर तो आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत। जसं की तुम्ही इथे बघितलं असेल की इंद्रिय संस्था ही आपल्याला मानवी शरीरात जर बघायची झाली तर आपल्या शरीरामध्ये कितीतरी प्रकारचे अवयव असतात, त्यांना आपण इंद्रिय म्हणून सुद्धा ओळखतो। तसेच पेशीचे सुद्धा भरपूर अवयव असतात, त्यांना आपण अंगके असं म्हणत असतो। प्रत्येक अंगकाचं एक विशिष्ट कार्य असतं। जसं आपण आपल्या शरीराच्या बद्दल जर सांगायचं झालं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रत्येक अवयवाला एक विशिष्ट कार्य दिलेलं आहे। जसं की आपण नाकाने श्वसनाची क्रिया करतो, कानाने ऐकतो, डोळ्यांनी बघतो, म्हणजे प्रत्येक अवयवाला त्याचे एक विशिष्ट कार्य दिलेलं असतं। त्याच पद्धतीने इंद्रिय संस्थांमध्ये सुद्धा इंद्रिय कशा पद्धतीने एकत्र येऊन कार्य करतात आणि ती संस्था कशा पद्धतीने आपली जीवनक्रिया सुरळीत चालू होते त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। तर आज आपण माहिती घेऊया इंद्रिय संस्था कशा तयार होतात। सर्वप्रथम मी तुम्हाला परत एकदा पेशी या विषयाकडे नेईन। आपल्याला सर्वांना माहिती आहे पेशी ही सजीवांच्या शरीराची सुरुवात करते। ज्या वेळेला पेशी एक संपूर्ण क्रिया पार पाडत असते, जीवनक्रिया सुरळीत चालू ठेवते, पण जेव्हा त्यांना काही अडचणी येतात आणि ते काही जीवनक्रिया पार पाडण्यास असमर्थ ठरतात त्यावेळेला ते त्यांचे समूह तयार करतात। म्हणजे एखादं विशिष्ट कार्य पार करण्यासाठी पेशींचे समूह एकत्र येतात आणि मग त्यानंतर काय होत असते, ऊती। म्हणजे ज्या वेळेला पेशी स्वतंत्र एकट्या पद्धतीने कार्य करण्यास असमर्थ ठरते त्यावेळेला ती त्यांचे समान कार्य करण्यासाठी काही पेशींना एकत्र आणते आणि त्या समूहाला आपण ऊती म्हणतो। ज्या वेळेला या विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या ऊती समूहाने एकत्र येतात त्यावेळेला अवयवाची म्हणजेच इंद्रियांची निर्मिती होत असते आणि ज्या वेळेला हे इंद्रिय समूहाने एक विशिष्ट कार्य करत असतात त्यावेळेला निर्मिती होत असते इंद्रिय संस्थांची। अशा कितीतरी प्रकारच्या इंद्रिय संस्था मानवी शरीरामध्ये सतत कार्यरत असतात। या इंद्रिय संस्था आपल्या जीवन प्रक्रियांना चालू ठेवतात। आता या जीवन प्रक्रिया म्हणजे काय, तर सजीवांची लक्षणे प्रकर्षाने दर्शविणाऱ्या ज्या काही क्रिया आपल्या शरीरामध्ये सतत सुरू असतात त्यांना आपण जीवनक्रिया म्हणतो। उदाहरणार्थ आपण रात्री झोपलेलो असलो तरी सुद्धा आपली श्वसनाची क्रिया चालू राहते, त्यालाच आपण म्हणत असतो आपली जीवनक्रिया। ह्या जीवनक्रिया अखंडपणे सुरळीतपणे चालू ठेवतात आणि त्यामुळे आपल्या सजीवांची लक्षणे आपल्याला प्रकर्षाने त्यातून दिसतात की एखादा सजीव जर एखादी गोष्ट खातोय तर त्याचं पचन होतं, म्हणजे त्यासाठी पचनाची क्रिया म्हणजे अन्नपचन किंवा पचन संस्था ह्या आपल्याला जीवनक्रियाचं वैशिष्ट्य दर्शवतात। आपल्या शरीरामध्ये खाल्लेलं अन्न सर्व भागांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असते, कारण आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते, त्यावर आपलं शरीर कार्य करते। मग हे पोहोचवण्यासाठी रक्ताभिसरण संस्था कार्य करत असते। म्हणून रक्ताभिसरण संस्था किंवा पचन संस्था, श्वसन संस्था अशा कितीतरी प्रकारच्या इंद्रिय संस्था आपल्या शरीरामध्ये कार्य करतात आणि यांचं कार्य करण्याच्या मागचा जो उद्देश असतो तो म्हणजे आपल्या जीवनक्रिया ज्या असतात, ज्या आपल्या लक्षणांना सजीवांच्या लक्षणांना प्रकर्षाने दर्शवत असतात, या सुरळीत चालू ठेवण्याचा उद्देश त्यामध्ये असतो। मानवी शरीर जर बघितलं तर ते अतिशय क्लिष्ट आणि जटिल रचनेचं आहे, त्यामुळे प्रत्येक कार्यासाठी एक विशिष्ट प्रकारची संस्था आपल्या शरीरामध्ये कार्य करत असते। मानवी शरीराचं जर सांगायचं झालंच तर आपल्या शरीरामध्ये एकाच वेळेस अनेक क्रिया सतत अखंडपणे काम करत असतात आणि त्या एकमेकांशी जोडलेल्या सुद्धा असतात। कितीतरी प्रकारच्या इंद्रिय संस्था आपल्या शरीरात जसे की पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, चेता संस्था आहे, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था आणि अशा कितीतरी प्रकारच्या संस्था या आपल्या शरीरात कार्यरत असतात। या प्रत्येक संस्था ज्या आहेत या संस्था
कुठल्याही एका अवयवाने कामकाज पाहत नाही, त्या त्यांच्या समूहाने इंद्रियांची निर्मिती होते, त्यामध्ये त्यांना विशिष्ट पद्धतीचे कार्य वाटले जातात. प्रत्येक अवयवाचं एक कार्य ठरलेलं असतं, पण जी संस्था असते ती विशिष्ट पद्धतीचंच कार्य पूर्ण करत असते. म्हणजे पचन संस्था असेल तर ती फक्त पचनाचंच कार्य करते, श्वसन संस्था असेल तर ती फक्त श्वसनाचंच कार्य करते, आणि त्यामध्ये असलेले अवयवांचे समूह यांना प्रत्येकाने एक विशिष्ट टप्प्यानुसार कार्य वाटप झालेलं असतं, आणि त्यानुसार ते त्यांच्या कार्यपद्धतीनुसार काम करत असतात. आपल्याला हेही माहिती आहे, आपण शिकलेले मागील वर्षीच्या अभ्यासक्रमात, की प्रत्येक अवयवाची रचना ही त्याच्या कार्यानुसार ठरलेली आहे. म्हणून प्रत्येक अवयवाचे जी काही रचना असते, जे काही त्यांचे आकार असतात, हे त्यांच्या कार्यपद्धतीला अनुसरून तयार झालेले आहेत. म्हणून अशा कितीतरी प्रकारच्या इंद्रिय संस्था आपल्या शरीरामध्ये सुद्धा कार्य करत असतात. जे काही मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत, ज्याला आपण बहुपेशीय सजीव असं सुद्धा म्हणतो, हे बहुपेशीय सजीवांमध्ये या पद्धतीचे जे काही कार्य असतात, श्वसनाचे, पचनाचे, उत्सर्जनाचे, प्रजननाचे, तर अशा पद्धतीचे कार्य पूर्ण करण्यासाठी या इंद्रिय संस्था त्यांच्या स्वतंत्रपणे काम करत असतात. या सर्व संस्था एकमेकांवर अवलंबून असतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर सजीवांचं प्रमुख लक्षण आपल्याला एक बॉडी टेम्परेचर असतं, साधारणतः 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत. हे टेम्परेचर कुठून येतं? आपल्या शरीर म्हणजे सजीवाच्या शरीराचं हे लक्षण समजलं जातं की आपल्याला माहिती आहे की एखादा सजीव जर आहे तर त्याला शरीराला एक विशिष्ट ऊर्जा असते, आणि म्हणजे त्याच्या शरीरामध्ये ऊब असते. साधारणतः मानवी शरीराचं जर आपण घेतलं तर हे 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान राहू शकतं. आता ही ऊर्जा कुठून निर्माण झाली तर आपल्याला माहिती आहे, आपण जे काही अन्न खातो त्या अन्नाचं सर्वात प्रथम पचन होतं, तर मग त्यासाठी पचन संस्था कार्य करत असते. म्हणून मग तिची सुरुवात आपल्याला माहिती आहे, अगदी तोंडापासून होते. मग त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे अवयव त्यामध्ये सहभागी झालेले असतात. मी आता पचन संस्था या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार नाही, पण तुम्हाला एक त्याच्याबद्दल माहिती सांगते की कशा पद्धतीने एक इंद्रिय संस्था दुसऱ्या इंद्रिय संस्थेशी जोडलेली असते. की ज्या वेळेला पचनाची क्रिया पूर्ण होते त्यावेळेला विद्राव्य स्वरूपात जे अन्न असतं ते रक्तामध्ये शोषलं जातं, आणि हे शोषलेलं अन्न जोपर्यंत पेशींपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पेशी ऊर्जा निर्मिती करू शकत नाही. बरं, हे सर्व तिथपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला विद्राव्य घटक रक्तामध्ये शोषले जातात त्यावेळेला कार्य चालू होतं रक्ताभिसरण संस्थेचं. मग रक्त काय करतं? त्यांना प्रत्येक पेशींपर्यंत घेऊन जातं. पेशी कशा आहेत? अतिशय सूक्ष्म आहेत, आपण त्यांना उघड्या डोळ्यांनी पाहू नाही शकत. मग विद्राव्य पदार्थांचेच फक्त त्यांच्यामध्ये त्याला त्या स्वीकारू शकतात. म्हणजे असं नाही की आपण अगदी पोळी खाल्ली तर लगेच आपल्याला ऊर्जा येईल, नाही, त्याचं पूर्ण पचन होतं, त्याचं रूपांतर त्याच्या विद्राव्य घटकात जसे की कार्बोहायड्रेट, ग्लुकोज यासारख्या पदार्थांमध्ये होतं. त्यानंतर ते रक्तामध्ये शोषून घेतले जातात, त्याला अवशोषण क्रिया म्हणतात. त्यानंतर ते पेशींपर्यंत पोहोचले जातात, आणि पोहोचवण्याची क्रिया करत असतं रक्त. मग त्यानंतर हे ग्लुकोज आता पेशींपर्यंत पोहोचलं, पण ऊर्जा निर्माण करायची कशी? त्यासाठी ऑक्सिजन सुद्धा हवा असतो. आपण शिकलेलो आहे की कुठल्याही वस्तूला जर आपल्याला ज्वलन करायचं म्हणजे त्या वस्तूला जर जाळायचे तर ऑक्सिजन शिवाय ती वस्तू जळत नाही. म्हणून आपल्याला ऑक्सिजन सुद्धा आवश्यक असतो, तो सुद्धा पेशींपर्यंत पोहोचवायचा असतो. तर ते पोहोचवण्याचं काम सुद्धा रक्ताभिसरण क्रियेद्वारे होत असतं. अशा पद्धतीने ज्या वेळेला पचन क्रियेतून आवश्यक ते ऊर्जेसाठी लागणारे घटक आणि ऑक्सिजन हे रक्ताद्वारे पोहोचवले जातात, त्यानंतर पेशींमध्ये मंद ज्वलनाची क्रिया तयार होते, आणि मग त्यातून ऊर्जेच्या रूपात उष्णता ऊर्जा आपल्या शरीरातून उत्सर्जित होत असते, ज्यामुळे आपल्या शरीराला एक विशिष्ट पद्धतीचं तापमान असतं, जे की सजीवांच्या शरीराचं एक विशिष्ट लक्षण समजलं जातं. आता अशा पद्धतीने प्रत्येक इंद्रिय संस्था या एकमेकाशी निगडीत आहे, आणि ते त्यांचं काम अखंडपणे चालू ठेवतात. आता मानवी शरीराला ऊर्जेची आवश्यकता काय आहे? तर स्वाभाविक आहे, आपल्या शरीरामध्ये जे काही अवयव असतात हे सर्व अवयवांना कार्य करण्यासाठी ऊर्जा आवश्यक असते. ऊर्जेशिवाय कुठलेही यंत्र देखील काम करत नाही, हे तर तरी पण मानवी शरीर आहे, बरोबर. म्हणून मग आपण बघणार आहोत की श्वसनाची जी काही क्रिया असते यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, काय काय महत्वाच्या गोष्टी असतात. म्हणून आपली जी काही मानवी शरीरातील श्वसन संस्था आहे, तर मानवी शरीरातील श्वसन संस्थेमध्ये आपल्याला सर्वांना परिचय या ठिकाणी एक मॉडेल ठेवलेले आहे. तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसत असेल या मॉडेलमध्ये विविध प्रकारच्या इंद्रिय संस्था तुम्हाला सहभागी झालेल्या दिसतात, पण मी तुम्हाला या ठिकाणी विशिष्ट प्रकारची इंद्रिय संस्था म्हणतो ती म्हणजे श्वसन संस्था. श्वसन संस्था ही नाकापासून सुरुवात होते, बरोबर आहे. नाकापासून आपण बहिश्वसन ज्याला म्हणतात की बाबा बाहेरून हवा नाकाच्या आतमध्ये घे. यामध्ये सर्वात हा श्वसनाचे काही प्रमुख 3 टप्पे आहेत. या टप्प्यातला हा पहिला टप्पा आहे, कोणता? बहिश्वसन.
बहिश्वसनामध्ये आपण ऑक्सिजन जो की आपल्या हवेमध्ये आहे तो आपण नाकावाटे आपल्या शरीराच्या आतमध्ये त्याला घेत असतो. आपल्या नाकांमध्ये बारीक असे केस असतात, त्यामुळे हवेमध्ये असलेले धुलीकण, त्याचप्रमाणे असा श्लेष्म नावाचा पदार्थ असतो, त्यामुळे धुळीचे कण वगैरे जे काही असतील तर ते आपल्या नाकाच्या आतमध्ये चिकटून जातात आणि फक्त शुद्ध हवा जी असते ती आपल्या नाकाच्या आतमधून प्रवेश करते. इथे आल्यानंतर तुम्हाला या दोन पद्धतीच्या या ठिकाणी नलिका दिसत असतील. एक स्टार्ट. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथे दोन प्रकारच्या नलिका दिसतात, एक गुलाबी रंगाची आणि एक पांढऱ्या रंगाची. पांढऱ्या रंगाच्या नलिकेचं जर तुम्ही थोडं निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की हिला वरती थोडीशी अशी ती फुगलेली चाळणी झाली. याचं कारण ते असतं की आपल्या घशामध्ये एक स्वर यंत्र असतं आणि त्यामुळे त्याचा आकार थोडासा फुगीर असतो. त्यानंतर हिला मुद्दाम या पांढऱ्या रंगानुसार आपण दर्शवलेलं आहे की आपल्याला पटकन लक्षात आलं पाहिजे. ही नळी हिला म्हणतात श्वसन नलिका आणि ही श्वसन नलिका खाली सरळ येते आणि त्यानंतर हिला पाट्या फुटतात, एक उजवीकडे एक डावीकडे. त्यानंतर इथे जे भाग दिसतात जे आपल्या छातीच्या पोकळीमध्ये असतात त्याला आपण आपली फुफ्फुसे म्हणतो. या फुफ्फुसांमध्ये ती हवा आत शिरते. या फुफ्फुसांमध्ये अगदी छोटे छोटे असे कप्पे असतात, त्याला वायुकोश म्हटलं जातं. या वायुकोशांमध्ये ऑक्सिजन प्रवेश करतो, त्याच वेळेला शरीरातून तयार झालेला कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये बाहेर येतो, परत या श्वसन नलिकेत आणि श्वसन नलिकेतून नाकावाटे बाहेर. या पद्धतीने बहिश्वसनामध्ये ज्या दोन प्रमुख क्रिया असतात, एक म्हणजे ऑक्सिजन शरीराच्या आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर सोडणे. ह्या दोन्ही क्रिया एकमेकांच्या मागे सतत चालू असतात, म्हणजे यांचा क्रमशः या पद्धतीने त्या कार्यरत असतात. त्याचप्रमाणे नंतरची क्रिया असते अंतश्वसनाची. आता अंतश्वसन हा काय प्रकार आहे तर अंतश्वसनामध्ये जे काही ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेलं असतं ते फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेलं ऑक्सिजन हे त्या वायुकोशांपर्यंत जातं आणि या वायुकोशांच्या भोवती बारीक असे रक्तवाहिन्या असतात, त्याला केशवाहिनी सुद्धा म्हणतात, ज्या पेशींपर्यंत या रक्तांना घेऊन जाऊ शकतात कारण या रक्तामध्ये त्या ऑक्सिजनचा समावेश होतो. मग हे असतं अंतश्वसन. आणि त्यानंतरचं जे तिसरा टप्पा आहे श्वसनाचा तो आहे पेशी श्वसनाचा. पेशी श्वसनामध्ये सरळ सरळ जे काही वाहून नेलेलं ऑक्सिजन असेल किंवा अन्य काही पदार्थ असतील हे त्या केशवाहिनीद्वारे पेशींपर्यंत पोहोचतात. यांना एक अतिशय पातळ असं आवरण असतं, त्यामुळे केशिकामध्ये असलेले रक्त आणि त्यांच्यासोबत आलेलं ऑक्सिजन आणि त्या पेशीमध्ये त्या वायूंची देवाणघेवाण होत असते. कारण एखादा पदार्थ ज्या वेळेला जळतो, ग्लुकोज सारखा पदार्थ जर जळत असेल तर स्वाभाविकपणे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होत असते. या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकलेलो आहोत की कशा पद्धतीने रेणूसूत्र तयार होतं. हे सर्वांना कल्पना असेल की रेणूसूत्र जे आहे ग्लुकोजचे ते काय आहे, ते आहे C6H12O6 बरोबर. आणि जर समजा याचं मंद ज्वलन होत असेल म्हणजे हा जर आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा जर जळत असेल तर काय होईल म्हणजे त्याची अभिक्रिया जी होती ती होती ऑक्सिजन सोबत. त्यामुळं यातून ज्या ज्या पदार्थाची निर्मिती होत असते ते पदार्थ असतात बाष्प जे आपल्या शरीराच्या आतमध्येच राहतात. पण हा पदार्थ जळाल्यानंतर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची सुद्धा निर्मिती होत असते. म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाष्प याला आपण पाणी म्हणू शकता, पाण्याचं स्वरूप आहे म्हणून पाण्याचं जे रेणूसूत्र आहे त्याला आपण H2O लिहितो. त्याच पद्धतीने ऊर्जा असते जी निर्माण होते तिला ATP म्हटलं जातं. ATPच्या स्वरूपात ही ऊर्जा निर्माण होत असते जी तापमानाच्या रूपात आपल्या बॉडीच्या आतमध्ये काम म्हणजे शरीराच्या आतमध्ये कार्यरत असते. तर अशा पद्धतीने याला आपण अभिक्रिया संतुलन म्हणतो. तर या पद्धतीने हे कार्य करतं. ज्या वेळेला ही झाली पेशी श्वसनाची क्रिया. पेशी श्वसनामध्ये ऑक्सिजन त्याचप्रमाणे विद्राव्य घटक हे पेशींसोबत यांची देवाणघेवाण होत असते. म्हणजे ज्या वेळेला ग्लुकोज सारख्या पदार्थाचं मंद ज्वलन होतं तर स्वाभाविकपणे बाष्प निर्माण होतात, कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. आता हीच क्रिया उलट्या पद्धतीने कार्य करत असते. हीच क्रिया नंतर त्याच केशवाहिन्यांद्वारे परत वायुकोशांकडे येत असते. वायुकोशातून फुफ्फुसांमधून श्वसन नलिकेकडे, श्वसन नलिकेकडून नाकाकडे आणि नाकातून कार्बन डायऑक्साईड बाहेर. आणि दोन्ही क्रिया ज्या असतात ह्या एकमेकांच्या नंतर क्रमशः कार्यरत असतात. म्हणजे श्वास घेतल्यानंतरची जी दुसरी क्रिया असते ती श्वास सोडण्याची असते. म्हणून श्वास घेताना
आपण ऑक्सिजन घेतो, तर श्वास सोडताना आपण कार्बन डायऑक्साईडची निर्मिती करतो. आता हे झालं ऑक्सिजनचं देवाणघेवाणच्या संदर्भात. ज्यावेळेला अन्न पचन होतं त्यावेळेला पचनातून जे काही विद्राव्य घटक तयार होतात फक्त तेच पेशी स्वीकारू शकते. म्हणून हे घटक सुद्धा वाहून नेण्याचं काम रक्ताभिसरण संस्था करत असते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये ज्यावेळेला हे विद्राव्य घटक आपल्या छोट्या आतड्यांमधून घेतले जातात त्यानंतर ते प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवण्याचं काम या केशवाहिन्या करत असतात. त्याला कॅपिलरीज असं म्हटलेलं आहे. म्हणजेच ऑक्सिजन आणि आपले जे काही विद्रव्य घटक आहेत जे आपल्याला पचनातून निर्माण झालेले आहेत हे दोन्ही घटक ज्यावेळेला पेशींपर्यंत श्वसनाच्या क्रियेतून चालले जातात त्यावेळेला मग आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची निर्मिती होते आणि मग शरीराची सर्व अवयव इंद्रिय कार्य करू शकतात. म्हणजे या सर्व इंद्रिय संस्था कार्य करण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. आणि इंद्रिय संस्थांना जोपर्यंत त्या इंद्रियांना ऊर्जा मिळत नाही तोपर्यंत ते इंद्रिय कार्य करू शकत नाही. म्हणून आपल्याला या सर्व काही क्रिया आपल्या शरीरामध्ये चालू राहतात. तर आजच्या महत्वाच्या भागामध्ये परत एकदा मी तुम्हाला सर्व गोष्टी रिवाइज करून देते. ते परत एकदा आपण पाहू की आपण बघितलं की मानवी शरीराची निर्मिती ही पेशीतून झालेली आहे. शरीराचा मूलभूत पायाभूत रचनात्मक घटक. त्यानंतर या पेशी जेव्हा एकत्र येतात तेव्हा ऊतींची निर्मिती होते. ऊती एकत्र आल्यानंतर इंद्रिय संस्था तयार होतात. इंद्रिय तयार होतात आणि इंद्रिय जेव्हा समूहाने कार्य करतात त्यावेळेला इंद्रिय संस्था तयार होतात. इंद्रिय संस्था काय तर सजीवांच्या लक्षणाने प्रकर्षाने दर्शवण्यावेळी ज्या काही क्रिया शरीरात चालू असतात त्याला आपण जीवनक्रिया म्हणतो. आणि ह्या जीवनक्रिया पाडण्यासाठी जे काही इंद्रियांचे समूह तयार झालेले त्याला आपण इंद्रिय संस्था म्हणतो. मग आपण एक साधारणतः श्वसन प्रक्रियेचे टप्पे आज बघितले की श्वसन प्रक्रिया का आवश्यक आहे. तर श्वसनातून आपण ऑक्सिजन घेतो तो रक्तात मिसळतो पण त्यासाठी त्याला एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय संस्थेतून जावं लागतं. ही संस्था म्हणजे श्वसन संस्था आहे. पण त्यात काही 3 टप्पे असतात जसे की बहिश्वसन नाकावाटे ऑक्सिजन आत घेणे. अंतश्वसनामध्ये आपण बघितलं की आत आलेला ऑक्सिजन हा वायुकोशांपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर तो रक्तात मिसळतो. पेशी श्वसनामध्ये हाच ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवला जातो रक्तामार्फत आणि त्याचप्रमाणे तिथे असलेल्या दुसऱ्या वायूची देवाणघेवाण त्या ठिकाणी होते. म्हणजे ऑक्सिजन देणे कार्बन डायऑक्साईड घेणे. परत बाह्य श्वसनामध्ये कार्बन डायऑक्साईड हा बाहेर येत असतो. तर आपण श्वसन संस्थेची माहिती उद्याच्या तासिकेला घेणारच आहोत. त्यामुळे आज जर काही अडचण असली तर तुम्ही मला नंबर दिलेला आहे त्या प्रत्यक्ष मला कॉल करून सुद्धा संपर्क साधू शकता. आजच्यासाठी आपण इथे थांबू.